बरं तर मला आत्ता सांगा, खरं तर 4 वर्ष झाले मालिका चालू आहे, आपण आत्ता बोलत होतो. खूप अनुभव आहेत तुमच्याकडे. 4 वर्ष दररोज त्या लूकमध्ये जाणं, दररोज काम करणं, परिपूर्ण करणारा अनुभव हा नक्कीच असेल. अनुभवसुद्धा तुम्हाला वेगवेगळे येत असतील. मला सांगा, एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, एक पुरुष म्हणून किती ओव्हरवेल्मिंग आहे हे सगळं? ही प्रचंड ओव्हरवेल्मिंग आहे, प्रचंड. मी सांगतो ना की 4 वर्षापूर्वीचा मी आणि 4 वर्षानंतरचा मी यातच खूप फरक येत आहे. म्हणजे कधी विचार पण नव्हता केला खरं तर की एवढं सगळं घडेल, हा एवढा प्रवास होईल आणि इतकं सगळं आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे ते असतं ना, काही गोष्टी फक्त अनुभवायच्या असतात, त्या मी सांगू शकत नाही ते. सो हा जो प्रवास आहे ना पूर्ण, हा तो आहे की अनुभवायचा आहे. हा व्यक्त होण्यासारखा नाहीच आहे. अगदी. पण स्वामी समर्थ यांच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. खरं तर ना प्रेक्षकांनी क्विक एक्सेप्ट करणं असतं ना, ते झालं तुमच्या बाबतीमध्ये. आणि आत्ता म्हणजे तुम्ही रिसेंटली अक्कलकोटला गेलात तेव्हा माझी फॅमिली तिकडे होती. माझ्या जवळजवळ पहिलीतल्या भाच्याने तुम्हाला इमिडिएटली ओळखलं की अरे स्वामी आजोबा चाललेत. ही ती एक म्हणतो ना, ही ती पॉवर आहे, राईट? तुम्ही मला सांगा, आता इतके वर्ष हे कॅरेक्टर, ही भूमिका तुम्ही जगताय, प्ले करताय, ॲज यू सेड की माणूस म्हणून सुद्धा बदल झालेला आहे. एक असं असतं ना, वावरण्यामध्ये आपल्या थोडेसे लिमिटेशन्स येतात किंवा आपण जास्त मच्युअरपणे वावरायला लागतो. तुमच्या बाबतीमध्ये असं आहे या वर्षात इतक्या? आहे, नक्कीच आहे, नक्कीच आहे. कारण काय ना, जेव्हा एवढी मोठी जबाबदारी येते ना, ती म्हणजे कारण काय, स्वामी इतक्या लोकांचं श्रद्धास्थान आहेत. तर ते माझ्या वागणुकीतून, बोलण्यातून, कामातून कुठेही ना त्यांच्या भावना दुखवायला नकोत. सो ही काळजी कायम घ्यावीच लागते, नाही असं नाही आहे. आणि ते मीच काय, रादर आमची सगळीच टीम आहे, जी लोकं याच्यात इन्व्हॉल्ड आहेत, ते प्रत्येकजण ही काळजी घेतो, कारण ती आपली जबाबदारी आहे. त्यामुळे आहे त्या गोष्टी जरा. पण सर, प्रत्येक भूमिका आपल्यापर्यंत येण्याची एक योग्य वेळ यावी लागते. यावर सहमत असाल ना तुम्ही? 100%, 100%. म्हणजे या भूमिकेचं पण सेम आहे. ते असतं की तुमच्या नशिबात जे लिहिलं आहे ना, ते घडतं. आणि ते कसंही घडतं. पण मग ते म्हणजे मला तर कल्पना पण नव्हती खरं तर की असं काही, म्हणजे एक मालिका सुरू होणार आहे स्वामींवर किंवा त्याचे ऑडिशन सुरू आहेत, याची काही कल्पना नव्हती. अचानक रँडमली एक दिवस फोन येतो, समोरून एक व्यक्ती विचारते की आम्ही अशी मालिका करत आहोत आणि तुम्ही स्वामींची भूमिका कराल का म्हणून. आणि पहिला प्रश्न डायरेक्टली हाच आहे की तुम्ही कराल का. तर पहिले तर मी शॉक्ड होतो, म्हणजे काय नेमकं की मला कसं काय फोन आला. कारण त्याच्या आधी ना 1 वर्षभर लॉकडाऊन होतं. सो सगळंच बंद होतं, तेव्हा काहीच नव्हतं. आणि अचानक कसं काय मला फोन आला. सो पहिले तर मी शॉक्ड, आणि मला कसं काय विचारलं या भूमिकेकरता. पण आपल्याला दुमत नव्हतंच हो किंवा नाही, करणारे फायनल होतं. म्हणाला नक्की करेन. मग म्हणाले आपण ऑडिशन करूयात. मग त्यांनी रात्री मला स्क्रिप्ट पाठवली. साधारणपणे 9:30-10 वाजता मला स्क्रिप्ट पाठवली आणि मला म्हणे की उद्या सकाळी मला ऑडिशन करून पाठव म्हणून. तर मी ना माझ्या एका मित्राला फोन लावला आणि मित्र म्हटलं, अरे असं आहे आणि मला ऑडिशन शूट करायचं आहे. म्हणून एक काम कर, मी मूळ नाशिकचा, माझा जन्म नाशिकचा, माझं सगळं बालपण, शाळा, कॉलेज, जॉब सगळं नाशिकचं. तर नाशिकला ना तपोवन म्हणून ठिकाण आहे, तुम्हाला माहिती असेल. तर तो मित्र मला म्हणे, काम कर तू ना सकाळी तपोवनात ये म्हणे. तर मी सकाळी आम्ही 6 वाजता मी आणि तो दोघे तपोवनामध्ये. तपोवनात गेलो आणि तिकडे अशी वॉटर बॉडी आहे बरोबर आणि खडक आहे. तर आमचं असं ठरलं ना की तो म्हणे की तू ना नॉर्मल कपड्यात करूच नकोस ऑडिशन्स. सो मी तसं बरं की फक्त एक म्हणजे बऱ्यापैकी असं बेअर बॉडी याच्यामध्ये आम्ही ते ऑडिशन शूट केलं. आणि मग सेम त्यांनी ते पूर्ण असं वॉटर बॉडी सगळं ते खडक, आणि मग मी तिकडे ते स्वामींची जी मुद्रा आहे पहुडलेल्या असतात, सो त्या ह्याच्यामध्ये आम्ही ते शूट केलं आणि मग मी ते पाठवलं ऑडिशन. सो त्यांनी बघितलं वगैरे, त्यालाही इतकं आवडलं की अरे म्हणे क्या बात आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण तो एक माहोल क्रिएट झाला तो. आणि मग तिकडून मग नेक्स्ट स्टेप तो म्हणे की मग आपण लुक टेस्ट करूयात. पण लुक टेस्टला केस काढावे लागतील म्हणे. म्हणे काढशील का तू केस. सर, पण गेली 4 वर्ष तुम्ही हे असे साधा दर 1 दिवसांनी करायला लागत असेल. 1 दिवसाआड. त्यामुळे मग लुक टेस्ट केली आम्ही. मग लुक टेस्ट झाली आणि मग नंतर एक थोड्या दिवसांनी मग त्यांनी मला कन्फर्म केलं की येस तू करतोयस म्हणून आहे. सो एक तो दिवस आणि एक आजचा दिवस आहे. वाह.